या मतदारसंघामध्ये हदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी आमचे सन्माननीय खासदार नागेश पाटील असतील, आमदार माधवराव पाटील असतील यांनी विषारी प्रचार केला। त्यांनी एवढा विषारी केला की म्हणजे जातीवाद केला की बाबूराव कदम हा आपला पाहुणा नाहीये, बाबूराव कदम हा आपल्यामध्ये बसत नाहीये, आपला तो कोणी नाहीये, म्हणून आपण कुठेतरी एक झालं पाहिजेत, आपण आपला समाज एकत्र आला पाहिजेत। हे काही विषारी प्रचार आहे किंवा बाबूराव कदम हा आमचा कोणीच लागत नाही, हा जो विषारी प्रचार जो चालू होता हे अतिशय तुम्हाला सांगतो गलत आहे। हे काळीमा लावणारा किळस येणारा हा प्रचार त्यांचा होता। मी त्या माधवरावला आणि त्या नागेशला दोघालाही आव्हान या ठिकाणी करतो की हरामखोरो, तुम्ही जर समजा या ठिकाणी जर जातीवाद करत असाल आणि समाजामध्ये जर सुद्धा तुम्हाला तो या आमचा पाहुणा नव, हे कोणी आमचा नातेवाईक नव, हा कोणी लागत नाही, या पद्धतीचा झेहरीली म्हणजे प्रचार जर तुम्ही या ठिकाणी करत असाल ते अतिशय या गोष्टीचा मी निषेध करतो। आणि तरी लोकांनी, जनतेने हा प्रचार धुडकावून बाबूराव कदम यांच्या पाठीशी उभे टाकले आणि प्रचंड मत आज बाबूराव कदम यांच्या धनुष्यबाण या निशाणीवर मिळालेला आहे आणि बाबूराव कदम हा प्रचंड मताने 25 ते 30 हजार मताधिक्यानं आज या ठिकाणी निवडून येणार आहे। बहीण या योजनेचा सुद्धा मोठ्या प्रमाणावर भरभरून आम्हाला या ठिकाणी त्याची मदत झालेली आहे। मी सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पाटील या तिघांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो। अतिशय खऱ्या अर्थानं गोर गरिबाला एक सहायता आणि दिलासा देणारी जी काही योजना, लाडकी बहीण योजना जी त्यांनी जे काढली, या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणावर महायुतीच्या आमच्या सर्व उमेदवाराला या ठिकाणी भरघोस मताधिक्य मिळालेलं आहे। नाही, ऐकून घ्या की आज या ठिकाणी हदगाव विधानसभा मतदारसंघाचं क्षेत्र बघा। हदगाव मतदारसंघामध्ये जवळजवळ माधवराव पाटील जवळगावकर यांनी 1000 रुपयाला एक मता, 2000 रुपयाला एक मत असं तुम्हाला तो प्रचंड पैशाचं वाटप केलेलं आहे, बरोबर आहे। आणि माधवराव पाटील जवळगावकर यांच्यावर तर खऱ्या अर्थानं मला तर वाटते की ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सची खऱ्या अर्थानं नागेश पाटील असेल किंवा माधवराव पाटील असेल यांची चौकशी होणं गरजेचं आहे। माधवराव पाटलाकडे एवढी प्रॉपर्टी कशी जमा झाली, नागेश पाटलाकडे एवढी प्रॉपर्टी कशी जमा झाली? नागेश पाटलाचे वडील बापूराव पाटील हे दत्तक बसलेले आहेत आणि ज्यावेळेस दत्तक बसलेले नव्हते, अगोदर नागेश पाटलाच्या वडिलाजवळ फक्त 5 एकर जमीन होती। आज तुमच्याजवळ 400 एकर आणि 300 एकर तुम्ही जी गोष्टी करता, ही जमीन आली कुठून आली? तुम्ही एवढी प्रॉपर्टी तुमच्याजवळ आली कुठून? आज नांदेडला बंगला, संभाजीनगरला बंगला, मुंबईला बंगला, गावात बंगला, आज एवढंच नाही तर तुमची एवढी प्रॉपर्टी, भयानक प्रॉपर्टी, अतिशय तुम्हाला प्रचंड प्रॉपर्टी। या नागेश पाटलाच्या प्रॉपर्टीची चौकशी आणि माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रॉपर्टी चौकशी हे सुभाष वानखेडे केल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा। सर्व कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे की विजय आपला आहे, विजय हा अटळ आहे। बाबूराव कदम हे 100% निवडून येणार आहे आणि त्याच्यामुळे शांततेमध्ये संयमानं कुठेही गालबोट या विजयाला लागू नये, काय कुठलाही आतताई करू नये, शांततेमध्ये हा विजय आपण या ठिकाणी म्हणजे साजरा केला पाहिजे। कुठलेही गालबोट लागणार नाही, कार्यकर्त्याने संयम बाळगावा, कार्यकर्त्याने पोलीस प्रशासनाला सुद्धा मदत या ठिकाणी करावी, हे माझं पूर्ण आव्हान आमच्या कार्यकर्त्याला आहे।